ओके गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल पाटील ब्लॉग्स. तर आता आम्ही म्हणजे मम्मीनी एक नवीन प्रकार काढत घेतले. आता 31 डिसेंबर जवळ आले. 31 डिसेंबरला आहे गुरुवार, नाही एकादशी आहे वाटतं. तर तेव्हा तर काही चिकन विकन बनणार नाही. तर मग मम्मीने आज कुठल्या यूट्यूबवर बघली का काय बघले माहीत नाही, पण असं डोकं लावले की पोपटी घरी बनवणार आहे, घरात किचनमध्ये कुकरमध्ये. तर काय कसं करते ते बघूया आपण. चला. भाईनी इथं मारबिटीचा पाला कुकरमध्ये टाकले. इथं चिकन मॅरिनेट करत घेतले. या शेंगा नाही, या अंडी. इथं अद्रक लसूण पेस्ट. वेळेस म्हणजे असं नाही, मटके विटकन आपली जी आहे परंपरा त्याच्यात करतो. बट यावेळेस काहीतरी नवीन डोकं लावले. चला हे पण टेस्ट करून बघू की नक्की कसं लागतं. म्हणजे काहीतरी नवीन एक्सपिरियन्स करत राहायचं, नवीन नवीन काहीतरी गोष्टी ट्राय करत राहायच्या. नॉर्मली ते असं असतं, मटके में शेंगा, बीच में अंडी, दबा की चिकन टाकायचं मंदी. तर आमच्या इथं आज वेगळं, कुकर में शेंगा, बीच में अंडी, दबा की चिकन टाकायचं मंदी. आमच्या इथं असं आहे. इथं दरवेळेस सारखा चालले आराम. ये मस्त जांभल्या तिथं. लिओ इथं बघ, हॅलो कर. हा एक नंबर. तर आपल्या इथं चिकन मस्त मॅरिनेट झाले. तर आता आपण शेंगा आत टाकतोय. मग आता चिकन तो पाला कसला आहे माहितीये का? मारबिटीचा पाला. मारबिटीचा पाला बोलतात याला. यो वर्षा द्यायचा झाकण त्या पाल्याचा, मग लावायचा कुकरचा झाकण. कुकर चढवले आम्ही गॅसवर. नाही तर भाई आपला फुल सज्ज आहे भांडी घासायला. बघू आता कशी झाली. शिजले ग? शिजले ना, हे काय शिजले ना. मस्त शिजले. पहिल्यांदा बनवली आम्ही कुकर मधली. ते तर असाच प्रयत्न म्हणून कमी टाइमपास म्हणून केला आम्ही. जर चांगला झाला तर परत एकदम क्वांटिटी मध्ये बनवा. एक नंबर. कसं झालं अप्पा? सुपर मस्त. नवीन ट्राय केले मम्मीने. काय फरक वाटतो तुम्हाला मटक्यामध्ये ना कुकरमध्ये? हा थोडा फरक आहे पण छान आहे. पण मटक्यातली टेस्ट ना. यस, पोपटी मटक्यातच बनवली जाते. हा काहीच एकदम गरमागरम. तुम्ही वाफा बघू शकता. मला तर जाम आवडली पोपटी. भाई हाय भाई, टेस्ट तर आहे भाई. चव आहे. एक नंबर झाली गाईज पोपटी. आम्ही कुकर मध्ये पहिल्यांदाच बनवली आहे, पण मस्त झालेली आहे. दरवेळेस आम्ही मटक्यामध्ये बनवतो. इकडे आपले बंधू तेजस संतोष धनवे आलेले आहेत. तर भाई टेस्ट करून सांग तुम्ही कसा बनले. 1 मिनिट. त्यानं तर सांगायची गरज नाही, आता कोणी बनवले हे समजून जाईल तुम्हाला. मग कसं झालंय ते तरी मी खातो. एक नंबर असं झालेलं आहे. म्हणजे मसाला एकदम प्रॉपर मॅरिनेटेड पण आहे आणि मस्त एकदम झणझणीत. इथं आपले दुसरे बंधू प्रचित भाऊ इथं आलेले आहेत. त्या भाई तुम्ही पण टेस्ट करून सांगा कसा झाले. एक नंबर एक नंबर. शेंग सोड ना, चिकन खाऊन सांग ना. एक नंबर झाला. अरे चौथं घे, पहिलेच एक नंबर. यो आमचा लिओ शेट नुसता पिसाळले. कोण आला? पटकन दुसरा पीस पण उचलून घे, नाही तर गायब होईल. यो लगे ये बघ. हे कसं झाले भाई? जर आल्या आल्या कोण चिकनला असा घाव घालत असेल त्याच्यावरून टेस्टचा अंदाजा लावायचा, म्हणजे हातात काय जादू असेल त्या. फुल एकदम स्पायसी, एकदम झणझणीत झाले. तुम्ही बघू शकता तोंड. तर गाईज इथं एक व्यक्तीने फर्स्ट टाइम पोपटी खाल्लेली, त्याचा रिव्ह्यू घ्या आपण. कसा वाटला रे पहिल्यांदा उपटी खाऊन? म्हणजे तर बोलत नाही काय, फक्त खातच चाललाय. खाण्यावरती लक्ष द्यायचं, बोलायचं नसतं, चांगली गोष्ट असल्यावर. भाई तुला काय बोलायचंय का?
थांब खाऊन सांगतो. मित्रांनो आता आमची झाली तयारी ना, सगळे मित्र वगैरे पण आलेत. तर आता मी, ऋषिकेश, तेजस, प्रचित, लिओ आणि मम्मी चालल्या सिटी पार्कला, कारण आमची मामा ना मामी बी आले तिथं असंच फेरफटका मारायला. तेही बोलले आम्ही सिटी पार्कला आल्या, तुम्ही बी या, फोटो विटो काढू. तर आता सिटी पार्कला पण मस्त सजवले, नातालच्या सुट्ट्या चालू नंतर मस्त जाऊ तिकडं, बघू काय विषय. पहिले लिओ या गाडीवर बसलेला, पण तो बघा बरोबर जाऊन मम्मीच्या गाडीवर बसला आता भाई. तो पट्टा विट्टा धरून स्वतःच. काय चालू आहे लिओ? बस ये इकडे, ये इकडे आपल्या गाडीवर ये इथे. चल ये, बस इकडे, बस इकडे. गुड बॉय, बस बस खाली. लिओ आपला डॉट बाबा फुल फॉर्मला हो ना. लिओ लिओ आम्ही लिओला बी चालवले तिथं असंच फिरायला, कारण तिकडं पेट्सचा पण सेक्शन आहे. लिओला बी फिरवतात तिथं मस्त वेगळी. गाईस तर आम्ही आल्या इथं छत्रपती संभाजी महाराज चौकान. नाही मम्मीचा डोका चाला नाही वाटतं पार्किंगला गाडी लावू का, ये इथं आण. तर गाईस चला यावेळी उंटा बी आल्यान. गाईस पार्किंगला गाडी लावून भेटू. चल तो बघ कसा चलला तो बघ. तर भाई तुम्ही इथं पार्किंग बघू शकता, ते जाम झाली लागला, गाड्या लावायला जागा नाही. भाई लिओचा क्रेज बघा तुम्ही, अख्खा शो खातोय ना भाई लिओ. अख्खी पब्लिक बघत बसले ना लिओला. तुम्ही तिकीट बघू शकता, फक्त लिओचे 50 रुपये आहेत, बाकी जेंट्स 20 रुपये, लेडीज 10 रुपये. भाई यांना एवढी व्हॅल्यू, भाईला 50 रुपये तिकीट घेतले भाईचे. इकडं आपली अख्खी गँग उभी आहे. चालतं बघ गुगू. असं वाटते इकडे एक अडॉप्शन सेक्शन पण आहे, म्हणजे ज्यांना गरज नसेल ते आपले कुत्रे इथे ठेवतात आणि कोणाला घ्यायचं असेल तर तो घेऊ शकतो. इधर डर का माहौल है गाइस, जैसे कि देख सकते हैं आप. प्यार से आ भाई लो, प्यार से आ. ए डायनो चल ये बेटा चल. डायनो सो गाईस त्याला ॲक्टिव्हिटी करायला नेलेलं आहे आम्ही, आणि तो ज्या वेगळ्याच ॲक्टिव्हिटीज चालू आहेत. भाईचा नादच नाही, ऐकत नाही भाई आज. अरे गाईज आपले तिकडे सबस्क्रायबर लोक दिसले तिकडे नाही करतात आपल्याला. भाई एकच आला ना रे लिओ, चल इकडून. भाई ऐकत नाही. तिकडे नाही झाला डेकोरेशनच्या इथं घे ना. सर सो गाईज हा खूप व्हिडिओ घे ना भाईचा. भाई कुठे जातो बघू. मला हा खूप ॲग्रेसिव्ह डॉग वाटतोय. किती वर्षाचा आहे? 4.
तो हा कुठं चाललाय ह्याचं बाहेर यायचं. तर लिओ आपल्या फॅमिली मेंबरला बघून हँग झालेला आहे. क्राऊड होता इकडे, तर लिओला तर काही जमत नव्हता. तर लिओला चाललो परत घरी सोडायला, तिथून येईन परत इथं. काकांना मिस करताय का? खूप ना. काकू मिस करताय ते चेहऱ्यावरती दिसतंय आम्हाला पण. तू कोणाला miss फोटो करतोय? काढायला. हा मला कोण भेटलीच नाही तर मिस काय करू चला चला. काढलं ना. कुणाल लिओला सोडायला गेलाय, तोपर्यंत मी सुंदर असे क्षण काही कॅप्चर केलेले आहेत, तर ते तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसतीलच. तो ओव्हरऑल मी 90% सिटी पार्क कॅप्चर केलेलं आहे. तर भेटू आपण. सो हे गाईज, आय एम बॅक. लिओला सोडून आलो मी परत सिटी पार्कला. तर जसं की बघू शकता कुणाल आलेला आहे लिओला सोडून. तोपर्यंत मी ब्लॉग कंटिन्यू केला, जसं की मी तुम्हाला सांगितलं आहे मागच्या क्लिपमध्ये. गाईज आता डायरेक्ट पुढच्या ब्लॉगला भेटू. चला भाई, भेटू परत. भेटू बाई. बाय बाय. चला चल. फोटो काढ ना. फोटो काढायला आलाय तो. तो गाईज मामा, ए भाई बहन का प्यार. भाई बहन का प्यार. मामा चमकतं बाकी बघ ना. आणि ही मामी काय हिरवागार वाटतं ना सगळीकडं. मस्त एकदम भारी. कुणाला एक फोटो काढ रे. कसं? गुरु लिओवर. जय सद्गुरू. असं कशाला तू एवढा. हा बोल बोल, तुझीच वाट बघतोय. बोल तू, बोल काय आलंय. नाही नाही, डोक्यात काय आलंय बोल तू. बोलला काय बोलला, काय बोलला. एक मतारी पडलेला उमेदवार बोल. गाईज आता मोबाईलमध्ये चार्जिंग बी पक्की कमी आहे, 5% येणार तरी यांचे फोटो काय उरकत नाही. माझे फोटो होणार का नाही आज काढायला, जमतील का रे आपले फोटो आपल्याला. इकडेच आम्हाला बघून घ्या अशा सीन्स मध्ये. आपले काय आज फोटो निघत नसतात बाबा. काढला का? वागले. दवाखाना हॉस्पिटल आहे का? हा आहे का, काय झाला. पाठ उठलाय. हरींचा पाय तुटलाय. तात्काळ हॉस्पिटल मध्ये न्यावं लागेल. याला तो गोऱ्याचा पाय लावावा लागेल. गोऱ्याचा पाय लावायला लागला. पाय लावावा लागेल ना, कारवर का धावावं लागेल. चांदोबाची मुशी बघ, बोट लावली नागमुशीला. बोट ओरी ओरी ओढी लावली मुशीला याच्या बघ, ओढी बनवली. गाडी बघ, किल्ल्याच्या पायऱ्या उचलून हॅड लॉट ऑफ फन हियर. मजा आली भाई. मामाने खूप फन ऍड केलेलं आहे या ब्लॉग मध्ये. खूप हसायला आलं, पोट दुखायला लागलं आमचं. तर आम्ही आता ह्या स्मॉल पार्क मधनं बाहेर निघालेलो आहे. तर आता आपण पुढे काहीतरी कॅप्चर करू. जाऊ दुसऱ्या जागेवर, दुसऱ्या ग. या सिटी पार्क म्हणजे कल्याणच्या सिटी पार्कमध्ये एवढं भारी आहे ना, एवढं खूप काय बघायला आहे, फिरायला. आणि तिकीट मात्र फक्त 20 रुपये. जेंट्ससाठी 20, महिलांसाठी 10 आणि लहान मुलांना फ्री. काहीतरी एज लिमिट आहे. पेट्ससाठी 50 रुपीज चार्जेस आहे. तर तुम्ही फॅमिली सोबत येऊ शकता, तुमचे नातेवाईक, रिलेटिव्स कोणी पण, फ्रेंड्स, कपल्स पण येऊ शकतात इथे. तो आहे, खूप चांगली जागा आहे. गौरीपाड्याच्या इथं लोकेटेड आहे. तिथून थोडं बिर्ला कॉलेजच्या इकडून गौरीपाडाला सिटी पार्क. फन फेअर काय रे तेजस, लहानपणीचे दिवस आठवले रे. आम्ही सिटी पार्कला नव्हतो गाईज, आम्ही दुर्गाडीला जायचो. राणी लक्ष्मीबाई गार्डन.
सगळ्या ऍक्टिव्हिटीज करायचो. खूप नॉस्टॅल्जिक आहे हे सगळं. शाळेला एक भारी आहे का ते ताकेशी कॅसेल यायचं ना का रे पोगोवर अजून सिरियल. थोडं झूम कर आणि मागे बघ तो मुलगा उडतोय. कुठं? अरे आई शपथ. भाई खूप काय इकडे लाईक हे बघा मुलं कशी आदळापट करतायत. आले ना तुमचे 4-5 तास कधी जातील समजणार पण नाही तुम्हाला, एवढा भारी आहे. मुद्दामून आपटतायत मुलं. या भारी आहे व रेस ट्रॅक वगैरे सगळं करून ठेवले. RC रेस ट्रॅक. सो हे गाईज वेलकम बॅक. तर मित्रांनो तिकडे झालता मोबाईल स्विच ऑफ, तर काय रेकॉर्ड बी नाही केला ना का फोटोज काढता आले. बट लिटरली गाईज एवढी मजा आली ना, एवढी मजा आली. एक मामा होता ना, तो 2-2, 5-5 मिनिटाला जोक मारतो भाई. सगळे हसतात, असं कोण भाई कोणी शांत राहिलाच नाही, नुसतं हसवतं मामा, हसतायत सगळे. लिटरली खूप मजा आली. एक जोक्सवर जोक्स खूप मस्त एंटरटेन होतं ते भाई. लाईक थोडा शांत बसतच नव्हता कोणी. आता कोण झालं म्हणजे असं फिरल्यानंतर थांबले एका जागेवर, मग शांत, मग मामा एखादा जोक क्रॅक करणार, परत सगळे हसतात. असं झालं होतं. तर खूप मजा आली. नंतर खूप फिरलो. लाईक नवीन म्हणजे हाय खूप मोठा आहे तो, किती खूप 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 मोठ्या एरियात बनलं आहे ते. आणि टर्फ वगैरे पण आहे तिकडं. इफ कोणाला खेळायचं असेल तर तिकडे जाऊ शकतात टर्फला. लाईक फिरायचं पण आहे, खेळायचं पण आहे, तिकडे जाऊ शकता. सायकलिंग करू शकता तुम्ही तिकडे. परत पेट्सला नेऊ शकता, तिकडे पेट पार्क आहे, तुम्ही बघितलं असेल तर आहे गाईज, खूप चांगलं आहे. तर काश मोबाईलमध्ये जास्त चार्ज असती किंवा मोबाईल जास्त मी वापरला नसता तर व्हिडिओ रेकॉर्ड करू शकलो असतो. बट इट्स ओके, काय नाही. आपण नेक्स्ट टाईम परत कधीतरी जाऊया, तेव्हा तुम्हाला शो करीन मी. तुम्ही पण नक्की विजिट करा कल्याणमध्ये सिटी पार्क. खूप 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 चांगलं आहे गाईज, तुम्ही नक्की एन्जॉय कराल तिकडे. आणि बस भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट.